गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपतींचा एकेरी उल्लेख केलेला आहे आणि म्हणजे वेगळ्या प्रकारची टीका जी आहे ती गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून वारंवार मनसेवर करण्यात येते. तर काय सांगणार? आम्हाला साहेबांचे स्पष्ट आदेश आहे की अशा घाणेरड्या माणसाबद्दल व्यक्त होऊ नका. कोण काय बोलतो त्यापेक्षा त्याची लायकी काय आहे किंवा त्यांचा बोलविता धनी कोण आहे त्याकडे लक्ष द्या आणि त्यांना जे पाहिजे ते आपण द्यायला नाही पाहिजे. त्यामुळे ह्या अशा घाणेरड्या माणसाच्या विषयी आम्हाला बोलायची अजिबात इच्छा नाही. माझी त्यांनाही विनंती आहे की फक्त तुम्ही जरा सांभाळून उद्या कोणी येऊन तुमच्यावर हल्ला करेल आणि आमच्या मनसेचं नाव घ्याल तर जरा जपून फिरा. नक्कीच तामिळनाडूमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र यावेळेला दिसून येत आहे. तर अशा प्रकारचं चित्र जे आहे ते महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल. तुम्ही डोंबिवलीत तर तो पॅटर्न पाहिला असेल. त्यात तामिळनाडूमध्ये काँग्रेसचे 5 का 4 जे काय आमदार होते ते यांच्याबरोबर गेले, लढले होते डीएमके बरोबर ना. शेवटी कसं असतं, काही गोष्टी पुढे न्यायच्या असतील किंवा भाजपला एक विचारधारेला बाजूला करायचं असतं त्याने तिथे तो घेतलेला निर्णय आहे. परंतु तिथे त्यांना जी कसरत करावी लागली ती दुर्दैवी होती. त्यांना भरभरून मताधिक्य दिलेलं आहे आणि अशा वेळेस पण त्याच्यात खोडा टाकायचा प्रयत्न केला गेला, हे कुठेतरी दुर्दैवी होतं. परंतु त्या सर्वातनं निघून एक सरकार स्थापन झालेलं आहे. एक पक्षाकडनंही आमच्या त्यांना शुभेच्छा. डोंबिवलीमध्ये सुद्धा एक वेगळा राजकीय पॅटर्न बघायला मिळालेला. शिंदेची शिवसेना आणि मनसे हे कोंढणकोणामध्ये एकत्र दिसले. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेमध्ये सुद्धा मनसेला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आलेला आहे. तर पुढची वाटचाल तुमची शिंदेची शिवसेनेसोबत कशा पद्धतीने? निश्चितच बघा, आम्ही इथे स्थानिक पातळीवर घेतलेला तो निर्णय होता. इथे कामं आमची करायची असतील तर एक सत्तेत सहभाग असणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटलं. दुसरी गोष्ट, हा विचार करायच्या आधी आमच्यावर युती म्हणून ही लोक लढली होती बीजेपी आणि तरी पण आमच्या लोकांना फोन जात होते आणि आमिषे दाखवली जात होती. अर्थात आमचे नगरसेवक त्याला काही बळी पडले नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हेच करणार असेल तर आपण सत्तेबरोबर जाऊन काहीतरी कामं होतील. नक्कीच येत्या काही दिवसामध्ये मी खासदार श्रीकांत शिंदे याच्याबरोबर बसून आमच्या नगरसेवकांच्या वॉर्डातली तसेच आम्हाला अभिप्रेत असलेली काही कामांची यादी घेऊन बसणार आहोत आणि निव्वळ हे शहराच्या विकासासाठी घेतलेले निर्णय होते. शहराच्या दृष्टिकोनातून जो प्रश्न ज्यासाठी मनसेने आज सत्ताधाऱ्यांना साथ दिलेली आहे तो मूलभूत प्रश्न म्हणजे फेरीवाल्यांचा असो किंवा नालेसंबंध असो किंवा इतरही जनजीवनाची किंवा ज्या पद्धतीने रिक्षावाल्याचा प्रश्न असेल या प्रश्नावर नेहमी मनसेने आत्मभूमिका घेतलेली आहे जनसामान्यांसाठी. आज त्या भूमिकेबद्दल पाठी पडतात नाही, पाठी नाही पडत आहेत. खरं तर फेरीवाला असेल किंवा हे अनधिकृत रिक्षा स्टँड वगैरे असेल, हा मुद्दा फक्त आणि फक्त मनसेने घेतलेला आहे. बाकी नंतर त्याचे काय चांगले आउटपुट यायला लागल्यावर त्यांनी बस स्टँडबाजी केलेली आहे. पण तो मुद्दा आम्ही सोडलेला नाहीये. निश्चितच फेरीवाले, फुटपाथ आणि रिक्षा या संदर्भात लवकरच आम्ही एक बैठक घेऊन सत्ताधाऱ्यांबरोबर किंवा आम्ही त्याच्यात सहभागी आहोतच, एक त्याच्यातनं तोडगा किंवा लोकांना सुसह्य होईल अशा गोष्टी करणार आहोत. हा मुद्दा निश्चितच मागे पडलेला नाहीये. पण आज आता महापालिकेची जे सगळं राजकीय समीकरण आहे ते होऊन आता 3-4 महिने निघून गेले पण अजून स्वीकृत नगरसेवक निवडले गेलेले नाहीत आणि मनसे त्यावर शांत आहे. आम्ही शांत असण्यापेक्षा आता त्यांचं राजकारण त्यांना माहिती, त्यांचं राजकारण काय चाललंय. जेव्हा कधी होईल तेव्हा आमचं एक स्वीकृत जाणारच आहे त्याच्यात. त्यांची काही गणित असतील. आता आमच्या माहितीनुसार एका माणसाला 1 वर्षाचं नगरसेवक पद देणार आहे. आता काही लोकांच्या अपेक्षा कमी झाल्या की आता ज्याला पहिल्यांदा भेटेल काही पक्षातनं, आमच्या पक्षात तसं नाहीये.